तर जय शिवराय सर्वांना. विनय राईड्स या माझ्या मोटो लॉगिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 4 जानेवारी 2026, म्हणजे 2026मधला पहिलाच रविवार आणि मी सध्या आहे फाटणे फाट्याला. तर या 2026मधला पहिला रविवार स्पेशल करण्यासाठी मी आज जात आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड या गडावरती. तर आता बरोबर 7 वाजलेत. मी फाटणे फाट्यावरती आहे. 6:15 वाजता बेळगावहून राईड चालू केली होती. मधलं थोडं फुटेज घेतलं आहे कारण की अंधार होता, सो त्याच्यामुळे कंप्लीट फुटेज मी घेतलं नाही. पण आता इथून पुढचा जो प्रवास असेल तो मी मोटो व्लॉगिंग करणार. ही बघा आपली बाईक आणि हा आहे फाटणे फाटा. हे बघा, हा बेळगाववरून रोड आला आहे आणि आपल्याला आता जायचं आहे इथून फाटणे फाट्यापासून डावीकडे. हा जो क्रॉस गेला ना, इथून हा डावीकडे आपल्याला जायचं आहे, जो जातो किल्ले पारगड. आणि तिलारीला पण तोच रोड जातो. तुम्हाला सांगतो 2 क्रॉस आहे ते, एक तिलारीला जायचा रोड आणि एक पारगडला जायचा. जर तुम्ही ह्या मार्गे सरळ गेला ना तर तुम्ही जाता आंबोलीला. मी आंबोलीचा व्हिडिओ टाकला होता माझ्या पेजवरती आणि इथून कलांडलीगड पण मी कवर केला आहे, तो पण व्हिडिओ मी टाकला होता. पण माझा पहिला व्हिडिओ तोच होता कलांडलीगडचा. तर आता समोर जे स्टॉल आहे ना, हे बघा, इथं मी लास्ट टाईमला नाश्ता केला होता. तर अजून ते उघडलं नाही, त्याचीच वाट बघतोय कधी उघडते. तर मग अशी मला कन्फ्युजन काय झालं की मला वाटलं की ते कोपऱ्यावरचं दुकान असेल, पण कोपऱ्यावरचं नाही. त्याच्या बाजूला एक दुकान आहे, ते जे मामा थांबलेत ना नाश्ता करण्यासाठी, ते दुकान आहे. लास्ट टाईम मी तिथंच नाश्ता केलेला. पण चला आता जाऊया आणि बघूया काय नाश्त्यासाठी आहे. आता पोहे एक प्लेट. तर आता माझा नाश्ता करून झालेला आहे आणि आत्ता माझी नॉनस्टॉप राईड असेल टिल किल्ले पारगड. तर आता मी एक 20 किलोमीटर कवर केलं आहे. बेळगावपासून पाटणेपाटा 20 किलोमीटर आणि आता इथून पाटणेपाटापासून पारगड दाखवते 37 किलोमीटर आहे, म्हणजे सरासरी 1 तास मला लागेल. आता मी मोटो व्लॉगिंग थोडी चालू ठेवतो 1 तासासाठी. आणि प्रॉब्लेम काय झाला आहे की पॉवर बँक मी आणलं आहे पण केबल राहिली घरी, सो त्याच्यामुळे जपून मध्येच मला मोटो व्लॉगिंग करावे लागेल. ठीक आहे, चला मग सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, मी आहे विनय आणि तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विनय राईड्समध्ये. जसं मी बोललो ना की आज आहे 2026चा पहिला संडे. तर हा स्पेशल करण्यासाठी मी जातो आहे किल्ले पारगड या गडाला. तसं मी खूप वेळा गेलो आहे किल्ले पारगडला, पण ही माझी फर्स्ट टाईम असेल त्या ठिकाणी मी मोटो व्लॉगिंग करतो आहे. ओके, तर माझा नाश्ता करून झालेला आहे. आता सध्या पोहे होते नाश्त्यासाठी, तर पोहे खाले, पोट फुल झालं आहे. बरोबर वाजले 7:30. 8:30पर्यंत मी पोहोचेन आता किल्ले पारगडवर. तर हा बघा बोर्ड, जंगमहट्टी 3 किलोमीटर, म्हणजे इथं जंगमहट्टीचं धरण पण येतं. समोर गेलं की कलिवडे. तर कलिवडे हे नाव तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा मी कलानिधीगडला गेलो होतो ना, तो त्या गडाच्या खाली हे गाव आलं, कलिवडे गाव. हा किल्ला बघता समोरचा, तो हा आहे कलानिधीगड. बघा त्याचा आकार आहे किल्ल्याचा. बरोबर हा असा वाटतो की नंदीच्या आकाराचा किल्ला वाटतो, त्यामुळे हा किल्ल्याला असंही म्हणतात की काळा नंदीगड. कारण की बघा ना, शेप पण तसाच आहे, नंदीसारखाच आहे शेप किल्ल्याचा. वरून बघितलं तर काळा नंदीगड किंवा कलानिधीगड. खूप बेकार रस्ता आहे इथं. तर
तर हा बघा हा क्रॉस आला आहे इथं. मी थांबून तुम्हाला दाखवतो. हा बघा हा बोर्ड लावला आहे कलिवडे. जर तुम्ही सरळ गेला ते कलिवडे गावाला जाल. तिथून आपण लास्ट टाईमला कलानेरी गेटला गेलो होतो या रोडवरून. तर आज आपल्याला जायचं आहे इथून. तर आज आपल्याला जायचं आहे राईट साईड पकडून. तो हा रोड जातो पाटण्याला. पाटण्यापासून मोठेपासून आपण त्याच मार्गे पारगडला जाऊ शकतो. तर ठीक आहे, ओके. आणि या किल्ल्याचे पहिले किल्लेदार होते नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र म्हणजे रायबा मालुसरे यांना हा किल्ला दिला होता. आणि अजून पण या किल्ल्यावरती मालुसरे, शेलार, परत त्या काळातल्या मावळ्यांचे वंशज अजून त्या किल्ल्यावरती राहतात. अगोदर त्या कुटुंबांना जेव्हा ब्रिटिश काळामध्ये तनखा दिली जायची, पण आजकाल गव्हर्मेंट त्यांच्यासाठी काही नाही करत, तरी ते स्वाभिमानाने त्या किल्ल्यावरती राहतात. हा बघा हा आहे आंबेवडीचा डॅम, बघू शकता. पुढे गेला की आंबेवडी हा हे गाव लागतं आणि त्याच्या अलीकडेच हा डॅम आहे आंबेवडी. एकदा बघून घ्या नजारा, परत आपण राईडला चालू करू. ठीक आहे. तर मी हे म्हणत होतो की जो पारगड किल्ला आहे ना, तो एकदम खूप आतमध्ये किल्ला आहे आणि जिथं हा किल्ला आहे तिथं रोड बंद होतो आणि जंगल भाग असल्यामुळे ना लोकांची शेती पण नाही या भागामध्ये. आणि आता जे पण मुलं आहेत ना सगळे मुंबई, गोवा या ठिकाणी कामासाठी आहेत. आता जे उरले आहेत ते वयस्कर लोक राहतात त्या किल्ल्यावर. रोड बघा, वा रोड आहे. तर मंडळी, पाटणापासून तुम्ही समोर याल ना तर तुम्हाला हे 2 क्रॉस दिसतील. हा एक रोड आहे आणि इथं पुढे एक रोड आहे. तर हा रोड जातो चंदगडला आणि हा जातो पारगडला. आपला इथूनच जायचं आहे. इथून बरोबर 22 किलोमीटर दाखवते मला पारगड. जंगली प्राणी खूप आहे तिथं. इथं बोर्ड लावला होता वाघाचा. वाघ, अस्वल, परत बिबट्या, हत्ती खूप आहेत या भागामध्ये. हा जो एवढा पट्टा आहे ना, म्हणजे तिथं तुम्ही चोरल्याला जाल, चोरल्यापासून तो चालू होतो चोरला, किल्लारी, आंबोली. हा जो पट्टा आहे ना हा खूप संपूर्ण मोठं जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे. आणि जंगल खूप आहे त्या भागात. आणि ह्या रोडवरती पण खूप दर्शन झालं वाघाचं. हा बघा, हाच क्रॉस मी म्हणत होतो.
जो हा वरती क्रॉस गेला आहे ना तो गेला आहे. एक मिनिट गाडी बंद करतो. हा बघा, हा ते 2 क्रॉस आहेत. हा जो क्रॉस गेला आहे ना तो इसापूर मार्गे आंबोलीला जातो. तर ह्या रोडवरतीच आपल्याला चौकुळ पण भेटेल. जो बाबा धबधबा, जो फेमस धबधबा आहे ना तो ह्याच मार्गे तुम्हाला जावं लागेल. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे खाली पारगडला. तर तुम्ही बघून घ्या हा रोड. इथं पण लिहिलेलं आहे किल्ले पारगड. हे चांगलं किल्ले आहेत. तर मित्रांनो आता खूपच जवळ आलो आहे मी किल्ले पारगडच्या. तुम्ही माझ्या समोर पण बघू शकता. इथून पण दिसतोय किल्ले पारगड. समोरचा बुरुज दिसतोय. किल्ल्यावरती ना 2-3 मंदिरं आहेत. खाली येतं ते हनुमान मंदिर, परत गणेश मंदिर आहे, भवानी मंदिर आहे. ते 2-3 मंदिर आहेत गडावरती. मी तुम्हाला फिरून दाखवेन गड सर्व. हा बघा किल्ले पारगड तुमच्यासमोर. वा, काय गड आहे ते बघा. तिथं एक टॉवर आहे. टॉवर पण दिसतंय मला. समोरचा बुरुज दिसतोय. आणि ही संपूर्ण तटबंदी गडाची हा इथून चालू आहे ते हे बुरुज, समोरचं बुरुज. तर हा बघा, हा रोड आपला तिथं रोड दिसतो ना, तिथून आपल्याला त्या गडाच्या पायथ्याशी जायचं आहे. तिथं सोय आहे बाईक पार्क करायची. तुम्ही आरामात तिथं बाईक पार्क करू शकता. तर चला जाऊया आता. असंख्य सुंदर आपली सह्याद्री. आणि या सह्याद्रीचं वैभव अजून वाढवण्यासाठी हे असे किल्ले आपल्याला लाभले. तर मंडळी, तुम्ही पण गड किल्ले फिरा, गडाचा इतिहास जाणून घ्या. तर हा बघा किल्ले पारगड. किल्ले पारगड ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक कमान आहे. तर मी बाईक पार्क करतो इथं. ओके, आणि भेटतो. तर मित्रांनो, मी बरोबर गडाच्या पायथ्याशी आलो आहे आता. इथं जी मी बोललो ना, ही कमान आहे. आणि त्याच्यासमोरच मी इथं गाडी पार्क केली आहे. तर इथून पुढे जाल ना तर तुम्हाला 1-2 तोफा दिसतील जे तुमचे गडामध्ये स्वागत करतील तुमचं. इथं एक दरवाजा होता वरचा आधी. हे असं स्ट्रक्चर आहे समोरच्या बाजूला. हा वरती जाण्याचा मार्ग आहे. आणि इथं बघा, इथे 230 लिहिलेत. म्हणजे वरून खाली येताना ही 230वी पायरी आहे. तिथं 250 लिहिलेलं आहे. म्हणजे टोटल एक 350 पायऱ्या आहेत गडावरती. तर तुम्ही ह्या मार्गे खालून जर वरती याल ना तर तुम्हाला तुटलेल्या तोफांचं दर्शन होईल. ते त्या काळातले तोफ आहे ते. आणि इथे एक भगवा ध्वज लावला आहे. आणि याच्या बाजूला तिथं हे हनुमान मंदिर आहे. खूप असं भव्य असं मंदिर आहे.
मी सध्या आहे मारुती मंदिरला आणि इथं आल्यानंतर खूपच शांतता वाटते आणि याच्या समोरच तुलसी वृंदावन पण आहे. तर आता जायचा मार्ग म्हणजे ना, हे जे पायऱ्या दिसतात तिथून पण आपण जाऊ शकतो आणि परत ह्या मार्गे पण गड फिरू शकतो. तर ह्या मार्गे तुम्ही गेलात ना तर तुम्हाला महादेव तलाव, महादेव मंदिर हे ह्या मार्गे तुम्हाला लागेल. अशी तटबंदी पकडून तुम्ही चालायची त्या मार्गे. नंतर तुम्ही त्या रोडलाच तुम्ही जॉईन होता. सो आता मी ह्या मार्गे तुम्हाला घेऊन जातो. चला. जेव्हा महाराज गोवा स्वारीवरून परत निघाले तेव्हा या भौगोलिक स्थानाचं महत्त्व त्यांना पटलं आणि त्यांनी गड बांधण्याचा आदेश दिला, जेणेकरून आदिलशहा पोर्तुगीज यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. 1678 साली या गडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि हा स्वराज्यातील सर्वात टोकाचा किल्ला असल्यामुळे या किल्ल्याला पारगड हे नाव पडलं. आणि तुम्ही एकदा हा व्ह्यू बघून घ्या. किती भव्य असं जंगल आहे आणि या भव्य अशा जंगलामध्ये वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले पारगड. अशी तटबंदी पकडूनच मी चालत आहे आणि समोर एक मोठा बुरुज आहे. पाठीमे पण तुम्ही बघितला एक बुरुज होता, हा एक बुरुज आहे. हे बघा केवढी अशी भक्कम तटबंदी आहे. हे बघा इथं पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. चला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि हे ना सर्व सदर आहे, त्यावेळेचं सर्व बांधकाम, त्यावेळेचे दगड आहे ते सर्व असे खोल्या असायच्या अगोदर. आता ते नष्ट झाले, फक्त दगड उरलेत आता. हे बघा. आणि तिथे एक टॉवर आहे, टेहळण्यासाठी काहीतरी टॉवर त्यांनी बांधला असेल. हे बघ ही काहीतरी चोरवाट आहे. हा जाऊन बघूया का. चला. तर इथली वाट तुम्ही बघितली, सेम वाट तिथं पण आहे तशीच. ही वाट सगळी पडले. ही बघूया या वाटेत काय, ही चांगली वाटते. अंधार आहे खूप, थांबा टॉर्च चालू करतो, नाहीतरी दिसणार नाही तुम्हाला. सौरशिल्प आहे त्या काळीचं आणि याचा वापर ना जेव्हा परकीय आक्रमण व्हायचे, शत्रू जेव्हा आक्रमण करायचा तर त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी पण याचा वापर केला जायचा. त्या होलचा प्रत्येक गडावरती तुम्हाला अशा वस्तू बघायला मिळतील. बघा. बरोबर आपल्या टॉवरच्या बाजूला शेलार बुरुज आहे. इथं लिहिलं पण आहे शेलार बुरुज. हा शेलार बुरुज एक अत्यंत सुस्थितीत असा आहे. हा पायऱ्या पण आहे जाण्यासाठी. एक 3 बुरुज असे आहेत.
होतं ना, नामखोल तुम्हाला सांगितलं होतं, तिथून ते पारगड 3 किलोमीटरचा हा रोड आहे. तेव्हा ही पायवाट होती, कच्चा मार्ग होता आणि त्या काळी महादेव यशवंत शेलार यांनी ह्या मंदिरासाठी जे पण साहित्य लागेल ते डोकेवरून आणून या मंदिराचं बांधकाम त्यांनी पूर्ण केलं आहे. देवाचं प्रति किती श्रद्धा असेल. तर ते टॉवर इथं मंदिरचं एंट्रन्स आहे, महादेव मंदिर. इथं बसण्यासाठी बाग पण केलेत आणि आत्ता मला जायचं आहे इथून भवानी मंदिरकडे आणि तिथंच बाजूला गणेश मंदिर पण आहे. तर चला जाऊया. हळूहळू लोकांची गर्दी चालू झाली आणि मी आलो ह्या मार्गे. मगाशी मी जे महादेवगडला गेलो होतो ना, तिथून मी ह्या मार्गे बाहेर आलो आहे आणि हे समोर तुम्ही बघू शकता भवानी मंदिर. मगाशी जे हनुमान मंदिर होतं ना, त्याच्या पुढे ज्या पायऱ्या होत्या त्या मार्गे आपण जर आलो असतो तर आपण ह्या मार्गे गडावरती आलो असतो. आणि इथं आहे भवानी मंदिर. तर जर आपण ह्या मार्गे आलो असतो ना तर ते महादेव मंदिर आणि महादेव तलाव बघायचा राहिला असता आपला. सो आता इथं ना एक शाळा आहे, मराठी शाळा, आणि शाळेसमोर महाराजांची एक छोटी मूर्ती आहे आणि साईडने 2 तोफा आहेत बघा. आणि समोर एक तुळशी वृंदावन पण आहे. मूर्ती बघा काय सुबक आहे. हे 2 तोफा खाली. आणि मराठी शाळा आहे, आज रविवार असल्यामुळे बंद आहे आज. जर तुम्ही गडावर आलात ना तर नक्की इथं आतमध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. खूप चांगली सुबक अशी मूर्ती आहे तिथं आणि मराठी शाळासुद्धा आहे, ते बघून घ्या आणि सरळ पुढे चला, म्हणजेच आपला भवानी मंदिरच्या दिशेने. तर पुढे आलात ना, हे आहे भवानी मंदिर. समोर एक मोठा असा प्रवेशद्वार आहे, तिथून आपल्याला आत जावं लागेल. आणि ही एक मूर्ती बघा, बाल शिवाजी आणि जिजामातांची. शिल्पकार अशोक जाधव, अशोक बाबूराव जाधव, बेळगावचे शिल्पकार आहेत. मस्त. तर मित्रांनो, फायनली मी भवानी मंदिरकडे आलो आहे आणि आज मंदिर ओपन आहे. लास्ट 2 वेळा मी येऊन गेलो होतो पण तेव्हा मंदिर बंद होतं. आज चालू आहे मंदिर. तर चला आतमध्ये जाऊन भवानी देवींचं दर्शन घेऊया. हे आतमध्ये 1-2 शिलेदार थांबलेत समोर आणि समोर आपल्या भवानी देवीचं मंदिर. मंदिर असं भरलं आहे आज, खूप लोक आहेत आज. मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शैलीपासून बनवली आहे आणि ही प्रतापगडावरील भवानी देवीची आठवण करून देते. मूळ मंदिराचा गाभा कायम ठेवत त्यावर बांधण्यात आलेले हे मंदिर अतिशय भव्य आहे. मंदिराच्या या मुख्य भागात अनेक शिवकालीन प्रसंग असलेली चित्रे लावण्यात आलेली आहेत. मध्यभागी राजमुद्रा शोभून दिसते.
तर ह्या भवानी मंदिरच्या शेजारीच हे गणेश मंदिर आहे, तिथं आपण जाऊ. तर चला दर्शन घेऊया. गणेश मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला शंकरपिंड. तर भवानी मंदिर आणि गणेश मंदिर या दोन मंदिरमध्ये माझं दर्शन झाले. खूप छान असं दर्शन झालं भवानी मंदिरमध्ये. एक ग्रुप आला होता दोडा मार्गावरून, खूप एक 15-20 जण होते. ते शिक्षकांचा ग्रुप होता, त्यामुळे ते मंदिर उघडण्यात आलं होतं, नाहीतरी बंदच असतं ते मंदिर. तर या मंदिरापासून इथं पायऱ्या आहेत आणि इथून आपल्याला खाली उतरावं लागेल. तर जेव्हा मंदिरामधून तुम्ही खाली याल तेव्हा इथं एक विहीर आहे, तुम्हाला असं खाली जायला लागेल इथून. मगाशी मी जिथं पार्क केली होती ना गाडी, आणि गडाच्या बाजूला जो रोड होता तिथून तुम्ही गाड्या वरती आणू शकता. हा तिथूनच रोड आला आहे गडाच्या बाजूला. इसवी सन 1689मध्ये औरंगजेबाचे पुत्र शहाजादा मुझ्झमल व खवास यांनी किल्ले पारगडावर हल्ला केला होता, परंतु इथल्या निष्ठावंत शूर मावळ्यांनी गनिमी काव्याने मोगल सैनिकांना पुरते हैराण केले. या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी मावळे धारातीर्थ पडले. त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सौ तुळसाबाई सती गेल्या. हेच त्यांचे सतीस्मारक. आणि तिथं दिसतोय तुम्हाला महादेव मंदिर. हे बघा इथं महादेव मंदिर, आणि इथं आलं भवानी मंदिर. या ठिकाणी ह्या कुठेतरी ठिकाणी भवानी मंदिर आहे. आणि इथं 2 तलाव आहेत, ते गणेश तलाव आणि गंधर्व तलाव. सध्या गणेश तलावामध्ये पाणी आहे, पण गंधर्व तलावमध्ये काय पाणी नाही आता सध्याला. मी जाताना तुम्हाला दाखवेल गणेश तलाव. खूप पाणी आहे त्या तलावामध्ये. ला चालू केलं होतं गड फिरण्यासाठी. आत्ता वाजल्यात बरोबर 11:30 आणि संपूर्ण गड आता फिरून झाला माझा. लास्ट स्पॉट होता गणेश तलाव, त्याच्या बाजूलाच हे गंधर्व तलाव आहे, पण सध्या पाणी नाही त्याच्यात. सो चला आता मार्गाने आता खाली जाऊया. जर ह्या मार्गाने गेलो ना तर थोडा लॉंग कट पडेल, जसं आलो त्या मार्गाने जाऊया खाली. तर हा किल्ले पारगडचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा विनय राईड्स या चॅनलला. धन्यवाद.